स्कोप ऑफ व्हेरिएबल, त्यात कॉन्सेप्ट काय ती, एक तर लोकल स्कोप, मी इथं नोट करते पॉइंट, कंट्रोल ए कंट्रोल व्ही, लोकल स्कोप. आणि सेकंड कॉन्सेप्ट कशी येते, तर ह्या ठिकाणी ग्लोबल स्कोप, कंट्रोल सी, ह्या ठिकाणी क्लिक करते, एंटर, कंट्रोल व्ही, ग्लोबल स्कोप. ह्या गोष्टी मी इथं कमेंट टाकते, लोकल स्कोप आणि ग्लोबल स्कोप. तर ह्यामध्ये लोकल स्कोप काय असतं, तर आता एक मिनिट, हा रन करायला गेला. हा लोकल स्कोप, आता हे जे फंक्शन आहे ना, यात x इक्वल टू 300 दिलेलं आहे. प्रिंट x केलं तर तो काय व्हॅल्यू प्रिंट करेल, 300. एकदम बरोबर. याला मी कॉपी करते, त्यानंतर कंट्रोल व्ही, हा मी रन केलं. आता बघा 300 व्हॅल्यू त्यांनी घेतली. आता एक काम करते मी, हा जो आहे ना, हा त्याचा लोकल स्कोप आहे. मी ह्या ठिकाणी ना ह्याला कॉपी करते आणि ह्या ठिकाणी इथे कंट्रोल व्ही करते, हा लोकल स्कोप आहे. आणि मी जर इथे ह्या ठिकाणी ह्याच्यानंतर प्रिंट मध्ये एक्स प्रिंट केलं, फंक्शन कॉल नंतर, पहिले तर फंक्शन कॉल केला जाईल आणि फंक्शन कॉल मध्ये इथं 300 व्हॅल्यू प्रिंट करेल. इथं व्हॅल्यू काय प्रिंट करेल बरं, इथे पण इथे व्हॅल्यू काय प्रिंट करेल, इथं पण 300 प्रिंट करेल, 300 प्रिंट करेल. आता मी रन करते याला, इथं त्यांनी एरर दिली, कारण की ह्याचा स्कोप आहे ना, तो फंक्शनच्या आतमध्ये त्याला डिफाईन केलंय, फंक्शनच पर्यंतच त्याचा स्कोप आहे, फंक्शनच्या आउटसाइडला नाहीये, फंक्शनच्या आउटसाइडला नाहीये. त्याचा स्कोप हा फंक्शनच्या आतमध्येच, फंक्शनच्या बाहेर नाही. कळाला कॉन्सेप्ट. तर हा लोकल स्कोपचा बेस मी तुमचा घेतलाय, आणि लोकल स्कोपला बाहेर जर ऍक्सेस करायचा प्रयत्न केला तर तो एरर देतो, हे पण मी दाखवतो.